Hello everyone and welcome to the lecture. In a previous lecture we studied about the nouns and their usage. काय बघितलं होतं आपण नाउनचा सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट बनण्याचं काम वी हॅव सीन इन द प्रिवियस लेक्चर. नाव नेक्स्ट यूज नाउनचा काय असतो ते आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे. सो फॉर दॅट आय राईट सम सेंटेन्स. लेट अस से Sachin plays cricket for Shalini drives a car at Dhruv slapped Rathi at and Aman ate a cake with. Okay. सो प्रिवियस लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की द मोमेंट आपल्यासमोर जेव्हा सेंटेन्सेस येतील तेव्हा आपल्याला त्यांना काय करायचं आहे, वी नीड टू ब्रेक देम इन टू दी पार्ट्स ऑफ स्पीच. त्यांना आपल्याला ब्रेक करायचं आहे पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये. नाव आपण ही एक्सरसाइज का फॉलो करतो आहे, कारण आपली जी ग्रामरची जी पकड आहे ती स्ट्रेंथन होण्यासाठी. मग सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलं होतं पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये ब्रेक करण्यासाठी आपल्याला वर्बपासून सुरुवात करायची आहे. आयडेंटिफाय दी वर्ब इन टू दी सेंटेन्स. सो असा शब्द जो ॲक्शन किंवा ॲक्टिव्हिटी रिप्रेझेंट करतो आणि ज्यांचे 3 फॉर्म्स असतात. द वर्ड विच रिप्रेझेंट्स ॲक्शन ऑर अन ॲक्टिव्हिटी अँड इट हॅज 3 फॉर्म्स, दॅट इज दी वर्ब. मग यामध्ये जर आपण बघितलं तर हा काय झाला आपला वर्ब, प्ले, प्लेड अँड प्लेड, करेक्ट. आणि तो ॲक्शन किंवा ॲक्टिव्हिटी पण रिप्रेझेंट करतो आहे. न सेकंड स्टेप काय आहे, टू आयडेंटिफाय दी दी व्हॉइस ऑफ दी वर्ब, वेदर वर्ब इज इन ॲक्टिव्ह ऑर इन पॅसिव्ह व्हॉइस, ते आपल्याला बघायचं आहे. इथे वर्ब काय आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये, कारण बी फॉर्म ऑफ दी वर्ब प्लस V3 असं स्ट्रक्चर मिसिंग आहे. सो आफ्टर आयडेंटिफिकेशन ऑफ दी व्हॉइस, त्याच्या हिशोबाने आपला जो सब्जेक्ट आहे तो आयडेंटिफाय करता येतो. जर वर्ब ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असेल तर डुअर ऑफ द ॲक्शन वुड बी सब्जेक्ट, अँड वर्ब पॅसिव्हमध्ये असेल तर रिसिव्हर ऑफ द ॲक्शन वुड बी दी सब्जेक्ट. सो या सगळ्या गोष्टी ज्या बेसिक मी समजवतो आहेत दॅट ऑलरेडी वी हॅव सीन इन द प्रिवियस लेक्चर. सो यामध्ये तुम्हाला थोडासा पण डाऊट असेल तर यू कॅन रेफर ऑल दोज लेक्चर्स ओवर देअर. ओके. नाव नेक्स्ट इज वर्ब आपला ॲक्टिव्हमध्ये आहे तर डुअर ऑफ द ॲक्शन वुड बी सब्जेक्ट. कसं ओळखायचं आपल्याला, काम होतं आहे खेळण्याचं, खेळतं कोण आहे, सचिन, असा क्वेश्चन आपल्याला विचारायचा आहे. काम होतं आहे खेळण्याचं, खेळतं कोण आहे, सचिन, दॅट्स वाय सचिन इज दी सब्जेक्ट, करेक्ट. अच्छा, सब्जेक्ट आणि वर्ब आपण ओळखले. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जस्ट आस्क व्हॉट ऑब्लिक वूम क्वेश्चन टू दी वर्ब. ही जी मेथड आहे ती कशाची आहे, टू आयडेंटिफाय दी ऑब्जेक्ट. मग व्हॉट ऑब्लिक वूम क्वेश्चन आपण वर्बला विचारला तर त्याचं जे आन्सर आपल्याला भेटतं दॅट इज नथिंग बट व्हॉट, दी ऑब्जेक्ट. सो जस्ट आस्क व्हॉट ऑब्लिक वूम क्वेश्चन टू दी वर्ब. सचिन प्लेज व्हॉट, सचिन प्लेज व्हॉट, ही प्लेज क्रिकेट अँड दॅट्स वाय क्रिकेट इज दी ऑब्जेक्ट, करेक्ट. क्रिकेट इज व्हॉट, क्रिकेट इज दी वर्ब. स्लॅप काय झाला, वर्ब. नाव कामध्ये ड्राईव्ह करायचं करतं कोण आहे, शालिनी, दॅट्स वाय शालिनी इज दी सब्जेक्ट. ध्रुव इज दी सब्जेक्ट. अमन इज ऑल्सो दी सब्जेक्ट because all these are the doer of the action verb. Now car is object, Rathi is object, and cake is object over here. Dhruv slapped whom? The question gives us the answer, correct? And that's why Rathi is the object. Now all these things we break into the parts of speech. What all these words are: for, on, at, with. आपण असे सगळे शब्द बघितले असतील. For, from, at, on, by, with, into, in, into, onto, below. असे सगळे शब्द आपण ऐकले असतील, बघितले असतील, वाचले असतील. वी माइट हॅव हर्ड देम. सो अशा सगळ्या शब्दांना इंग्लिश लँग्वेजमध्ये म्हटलं जातं प्रिपोजिशन्स. ओके. ऑल these words are known as what? Prepositions into the language. They are known as what? Prepositions. Now this is also the parts of speech. Preposition is also nothing but what? The parts of speech. Now what preposition does into the language? Preposition ची definition जर आपण बघितली तर ते काय करतात, they are used for adding an information into the sentence.
अच्छा, इन्फॉर्मेशन ॲड करायची आपल्याला सेंटेन्समध्ये, तर प्रिपोजिशनचा यूज करून आपण ती सेंटेन्समध्ये ॲड करू शकतो. नाव याचं जे स्पेशलायझेशन आहे ते काय आहे, वी डोंट हॅव टू रीराईट द सेंटेन्स अगेन. रीराईट द सेंटेन्स अगेन म्हणजेच आपलं जे सेंटेन्स आहे, तर एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला ॲड करायची आहे, तर सेंटेन्स रीराईट न करता विदाउट रीरायटिंग द सेंटेन्स, दिस इज द यूज ऑफ प्रिपोजिशन. Prepositions are used for adding an additional information into the sentence without rewriting them. So असे सगळे शब्द फॉर, फ्रॉम, ॲट, ऑन, बाय, विथ, इन, इनटू, ऑनटू, बिलो, अबोव असे सगळे शब्द प्रेपोजिशनचं काम करतात. अच्छा, यानंतर काही ब्लँक स्पेसेस आहे तिथे. ओके, तर ट्राय टू थिंक व्हॉट कॅन वी फील इन टू ऑल दिस ब्लँक्स. या सगळ्या ब्लँक्स स्पेसेसमध्ये आपण काय फील करू शकतो हे आपल्याला एकदा विचार करायचा आहे. सो स्टॉप द व्हिडिओ अँड ट्राय टू थिंक व्हॉट वर्ड्स वी कॅन फील ओवर हिअर, जे तुम्हाला योग्य पण वाटत आहेत आणि सेंटेन्स साऊंड पण करेक्ट करत आहे असे सगळे शब्द. ओके, सो कमिंग बॅक टू दीज सेंटेन्सेस. जर इथे मी असं लिहिलं, सचिन प्लेज क्रिकेट फॉर इंडिया और मुंबई, चालेल. सचिन प्लेज क्रिकेट फॉर शालिनी ड्राइव्स ए कार ऑन ग्राउंड / रोड, चालेल. ध्रुव स्लॅप्ड राठी ॲट पार्टी और हाऊस, चालेल. करेक्ट, काही इशू नाही, काही प्रॉब्लेम नाही. अमन एट अ केक विथ फ्रेंड्स / राघव, चालेल. हो चालेल, नो इश्यूज. हे सगळे शब्द आपण इथे भरल्यावर काय आपल्याला वाक्य चुकीचं दिसतं आहे? नाही. काय वाक्य चुकीचं साऊंड करतं आहे? नाही. सो ऑल दीज वर्ड्स. अच्छा, या सगळ्या वर्ड्सला जर आपण क्लोजली ऑब्झर्व केलं तर डोंट यू थिंक ऑल दीज वर्ड्स आर ॲक्च्युली फुलफिलिंग द डेफिनेशन ऑफ द नाउन. काही नाउनच्या डेफिनेशनमध्ये बसतात हे सगळे शब्दांबद्दल मी बोलतो आहे. इंडिया, मुंबई, ग्राउंड, रोड, पार्टी, हाऊस, फ्रेंड्स अँड राघव. येस, दे आर द नेम ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस, अ थिंग, और आयडिया, और इमोशन. जी नाउनची डेफिनेशन आहे आपली, त्या सगळ्यांना हे शब्द फॉलो करत आहेत. मग ऑल दीज वर्ड्स आर नथिंग बट वॉच नाउन्स. हे सगळे काय नाउन्स आहेत. अच्छा, जेव्हा पण आपल्यासमोर पार्ट्स ऑफ स्पीच येईल तेव्हा आपल्याला 2 क्वेश्चन फॉर्मली विचारायचे आहेत. कोणते ते 2 क्वेश्चन आहे? एक होता है नाम और दूसरा होता है काम. एक होता है नाम, दूसरा होता है काम. ठीक आहे. मग हे जे पार्ट्स ऑफ स्पीच आपल्यासमोर आलेले आहेत किंवा हे जे वर्ड्स आलेले आहेत, करेक्ट. काम क्या है? टू बिकम दी, नीट लक्ष देऊ नये का. नाम क्या है? नाउन्स. काम क्या है? टू बिकम दी ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन, और इन अदर वर्ड्स प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट. काय बोललो मी? हे सगळे काय आहेत? नाउन्स. पण यांचं काम काय इंग्लिश लँग्वेजमध्ये? टू बिकम दी ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन किंवा प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट असं आपण यांना म्हणू शकतो. ओके, सो लिसन केअरफुली. प्रिपोजिशन लिहिल्यानंतर जे पण पहिलं नाउन किंवा प्रोनाऊन राईट साईडला आपण लिहू त्यांना आपण काय म्हणू? त्यांना आपण म्हणू ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन किंवा प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट. त्यांना आपण शॉर्टमध्ये प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट असं पण म्हणू शकतो. ओके, सो एक होता है नाम, दूसरा होता है काम. नाम क्या है? नाउन. काम क्या है? टू बिकम दी ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. अच्छा, हे सगळे वर्ड्स कोणते आहेत? दे आर प्रिपोजिशन्स. दे आर यूज फॉर ॲडिंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन इन टू दी सेंटेन्स. अंडरस्टूड. मग तिसरा यूज आपण बघितला प्रिपोजिशनचा. काय बघितला तो? तिसरा यूज आपण नाउनचा बघितला. काय बघितला तो? पहिला तर आपण बघितला होता ते बिकम सब्जेक्ट, दे बिकम ऑब्जेक्ट, आणि तिसरा यूज काय? दे बिकम प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट. अंडरस्टूड. सो दिस इज ऑल द यूज ऑफ द नाउन इन टू दी सेंटेन्स. काय काय बघितलं आपण? सगळ्यात इम्पॉर्टंट आपण बघितलं काय? प्रिपोजिशन्स. हे सगळे शब्द फॉर, फ्रॉम, ॲट, ऑन, बाय असे सगळे शब्द यांना काय म्हणतात? प्रिपोजिशन. नाउ वाय दे आर यूज्ड? दे आर यूज्ड फॉर ॲडिंग
ॲडिशनल इन्फॉर्मेशन इन टू दी सेंटेन्स विदाउट रीरायटिंग द सेंटेन्स. ओके. अँड त्यांच्यानंतर येणारा राईट साईडला फर्स्ट नाउन किंवा प्रोनाउन. फर्स्ट नाउन किंवा प्रोनाउन कुठे? राईट साईडला, प्रेपोजिशनच्या राईट साईडला. दॅट इज नथिंग बट वॉट? प्रेपोजिशनल ऑब्जेक्ट. त्यांचं काम काय असतं? टू बिकम दी ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. नाव व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज प्रेपोजिशनल ऑब्जेक्ट आणि रियल ऑब्जेक्ट इन टू दी सेंटेन्स. या दोघांमध्ये कोणताही रिलेशन नाही किंवा कोणताही संबंध नाही. म्हणजेच हा चेंज केल्यावर हे चेंज होईल किंवा हे चेंज केल्यावर हे चेंज होईल असं मॅनिटरी नाही. ओके. सो prepositional object and real object doesn't have any relation in between them. They work very differently. Understood? So try to break the sentence into the parts of speech. कोणतेही सेंटेन्स तुम्ही आज बघा न्यूजपेपरमध्ये किंवा बुक्समध्ये, अँड ट्राय टू फाइंड दी प्रेपोजिशनल ऑब्जेक्ट इन टू देम. ॲटलीस्ट 5 प्रेपोजिशनल ऑब्जेक्ट तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून फाइंड आउट करा. ओके. I hope you understood all these concepts, and if you have any doubt, feel free to ask me, and we'll see the next use of the noun into the next lecture. Prepositional object नंतर आपल्याला नाउनचे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट अँड ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट हे सुद्धा युसेज असतात, ते आपल्याला बघायचे आहे. बट वी विल सी दॅम. If you like the video or the content, then please like it, share it, and subscribe to the channel.